नमस्कार मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी कढई घेतलेली, ज्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि इथे बारीक चॉप करून घेतलेला कांदा आहे एक. हे बघा, तेलामध्ये छान ह्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कळालं असेल की मी काय बनवते. आता इथे मी बनवते क्रॅबची भाजीच, म्हणजे आपली खेकड्याची भाजी. त्याचाच रस्सा बनवणार आहे. त्यासाठी इथे वाटण टाकून घेतलेलं आहे. आता वाटण आपले सुकं खोबरं आहे, लसूण आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणि जिरं आहे. असं वाटण याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये त्याला छान 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरच मी परतते, कारण माझी खूप घाई गडबड झाली होती. पप्पा आले होते आज जेवायला आमच्याकडे. त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला पुढे मी सांगते. हे बघा, इथे मी घरातले बेसिक मसाला टाकलेला आहे, जसं घरचा मसाला टाकलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे, त्याच्यानंतर हळद आणि धणे जिरे पूड टाकलेला आहे. त्याला छान परतून घेतल्यानंतर हे बघा 2-3 मिनटं परतून घेते. साईड बाय साईड इथे मी वाटण्याची तयारी करते. इथे हे क्रॅब आहेत, त्याचे छोटे छोटे जे पाय असतात त्याचं आपल्याला मिक्सर ग्राइंडला बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हे सगळं मिक्स करून घेते बघा असा हाताने. म्हणजेच आपण त्याचा जो मांस जो आहे तो ह्याच्यामध्ये छान असा पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण चाळणीने जेव्हा चाळू तेव्हा तो त्याच्यामध्ये सगळा येईल. बघा तेव्हा आता छान असं मी हे चाळणीमध्ये चाळून घेते आणि ह्याला आपण बारीक असं चाळून घ्यायचं आहे. जेवढी बारीक तुम्ही चाळणी घ्याल त्याच्याने ते खूप छान असं चाळून निघतं. त्यामुळे शक्यतो बारीक चाळणीनेच चाळाय बघा. त्यानंतर हा चोथा उरलेला आहे, ह्याचं पाणी छान निथळून घेतलेलं आहे. एवढं पाणी आपलं निघालेलं आहे. साईडवाईज तुम्हाला इथे क्रॅब दिसत असेल. आता हे क्रॅब खूप लहान लहान आहेत, तर हे माझ्या वडिलांनी पकडून आणले होते स्वतः. कारण काय झालं, पप्पांना बरेच दिवस झाले प्रियांश सांगत होता की बाबा मला क्रॅब हवे आहेत. पप्पा आधी माझे जायचे क्रॅब पकडायला, त्यानंतर मग आत्ता त्यांना बरेच दिवस झाले प्रियांश बोलत होता म्हणून जायला लागलेत पप्पा आता. आणि त्यासाठी म्हणून नातवासाठी घेऊन आले होते. त्यानंतर जे आपण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये छान भाजलं होतं. त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करून घेतलं आणि ह्या प्रोसेसला आता तुम्हाला एक गोष्ट कंटिन्यू करायची, ते म्हणजे फास्ट गॅसवर पूर्ण उकळी येईपर्यंत आपल्याला हे म्हणजे आपली जी भाजी आहे ती हलवत राहायची सतत. आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आत्ताच ॲड केलेलं आहे. तेव्हा छान असं ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. फास्ट गॅसवरच ह्याला सतत ढवळत राहायचं आहे, मध्येही स्किप करायचं नाही. आता मी इथे भाकऱ्या बनवत होती, कारण पप्पा आले होते आणि त्यांना घरीसुद्धा जायचं होतं. त्यांच्यासाठी इथे माझा स्वयंपाक चालला होता. संध्याकाळचे मला वाटतं 6:30 पावणे 7 झाले होते. त्यावेळेला मी स्वयंपाक करत होते, कारण पप्पांना घरी जायला निघायचं होतं आणि पाऊस पण बाहेर प्रचंड होता. हे बघा, इथे छान असं मी क्रॅब ह्याच्यामध्ये आता सोडून घेते. आता गॅस मला फास्टच ठेवलेला आहे. आता ह्याच्यात छोटे छोटे क्रॅब आहेत, त्यामुळे मी थोडंसंच क्रॅब ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि क्रॅब फ्रायसुद्धा करणार आहे. आता क्रॅब फ्रायची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. साईड बाय साईड इथे माझ्या भाकऱ्या बनवायच्या चालू होत्या. तुम्हाला सांगितलंच, खूप घाई गडबड होती, कारण जराही वेळ भेटला नाही मला. जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल आणि सबस्क्राईब केल्याबरोबरच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून आपले छान छान असे व्हिडिओ भेटतील. बघा, भाजी आपली इथे रेडी झालेली आहे. चला भेटू.